हे वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता कट करून घेऊया देठ आणि याचे काटे वगैरे असतील ते काढून घेऊया। आता मोठ्या आकाराचे मी कट करून घेणार आहे वांगी। त्यानंतर एक बटाटा पण घेणार आहे। जास्त वांगी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घेऊ शकता। तर आता वांगी कट करून झाले आहे, बटाटे पण कट करणार आहे आणि हे सर्व पाण्यात घालणार आहे। पाण्यात घातल्यामुळे काळे पडत नाही। तर एका कढईमध्ये 2 चमचे तेल, त्यामध्ये ही वांगी फ्राय करून घेऊया आणि बटाटासुद्धा फ्राय करून झालेले आहेत, आपण काढून घेऊया। आता हे वाटण घेतलेलं आहे 2 ते 3 लसूण, अर्धा इंच आलं, सुकं खोबरं अर्धी वाटी, शेंगदाणे 2 चमचे, एक हिरवी मिरची आणि तीळ 2 चमचे व्यवस्थित आता लो फ्लेमवर भाजून घेऊया। थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेऊया। थोडंसंच पाणी घालायचं आहे। हे बारीक एकदम मिक्सरला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर छोटे 2 चमचे तेल घ्यायचं आहे कढईमध्ये, अर्धा चमचा जिरं, जरासं हिंग व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर हे वाटण घालायचं आहे। अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा होममेड मसाला, लाल मिरची पावडर व्यवस्थित घालून तेल सुटेपर्यंत झाकून ठेवूया। चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। फ्राय केलेले वांगी बटाटा घालूया। एक टोमॅटो घातलेला आहे छोटा आणि आता वांगी शिजण्यापुरते आपल्याला पाणी घालायचं आहे। 7 ते 8 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर वांगी बटाटा शिजायला द्यायचा आहे। आता आपण वरून कोथिंबीर घालूया। मस्त अशी वांगी बटाटा रस्सा भाजी तयार आहे। ही भाजी भाकरी, चपातीवर, भाताबरोबर अप्रतिम लागते। एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडणार। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। आता आपण भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।